तिला वाटलं होतं आज तिचं प्रेम सगळ्यांसमोर ॲक्सेप्ट होईल. पण त्या बर्थडे दिवशी काहीतरी उलटच घडलं. ती नेहमी स्ट्रॉंग दिसायची, हसत राहायची, सगळं मॅनेज करायची. पण कोणालाच माहिती नव्हतं ती आतून किती थकलेली होती. ती अशी मुलगी होती जी कधीच कोणाला नाही म्हणायची नाही. घरात हेल्प असो, फ्रेंड्सची प्रॉब्लेम असो, ऑफिसचे एक्स्ट्रा काम असो, ती नेहमी पुढे असायची. लोक म्हणायचे, ती किती परफेक्ट आहे. पण कोणीच हे बघत नव्हतं, ती स्वतःसाठी कधीच वेळ काढत नव्हती. ती रिलॅक्स करायला बसली तरी कोणीतरी कॉल किंवा मेसेज केला आणि लगेच ती अवेलेबल व्हायची. त्या सगळ्यात एक रिलेशनशिप होतं, जे तिला वाटायचं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जो तिला खूप महत्त्वाचा वाटायचा, ती त्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट करायची. त्याचा मूड, त्याचा टाईम, त्याचा कम्फर्ट आणि स्वतःला नेहमी मागे ठेवायची. तिला वाटायचं जर मी एवढं केलं तर तोही मला व्हॅल्यू देईल. पण हळूहळू तो बदलायला लागला. मेसेजेस येत नव्हते, कॉल्स कमी झाले. कोणता प्लॅन केला तर तोही कॅन्सल. पण ती इग्नोर करत राहिली. ती स्वतःला समजवायची, मी जास्त विचार करते, तो बिझी असेल. पण आतून ती खूप डिस्टर्ब होती. आणि मग तो दिवस आला, तिचा बर्थडे होता. ती खूप एक्साइटेड होती. कारण तोही येणार होता. तिने खूप छान सेलिब्रेशन प्लॅन केलं होतं. तिच्यासाठी तो दिवस खूप स्पेशल होता. सगळे फ्रेंड्स येणार होते आणि तोही येणार होता. तो दिवस म्हणजे तिच्यासाठी खूप स्पेशल, खास. जणू काही त्या दिवसाची ती वाटच बघत होती. म्युझिक, फोटो, फुल एन्जॉय सगळे करत होते आणि तोही आला. तिच्या मनात एकच गोष्ट होती. आज तो सगळ्यांसमोर काहीतरी स्पेशल बोलेल. पण तो शांत होता, फोनमध्ये बिझी. फ्रेंड्ससोबत नॉर्मल. काहीच डिफरंट नव्हतं. केक कट झाला. ती त्याच्याकडे बघत होती. आत्ता बोलेल, नंतर बोलेल. आल्यापासून तर शांतच आहे. तिने स्लो आवाजात विचारलं, "तू काही सांगणार आहेस का?" तो थोडा थांबला आणि मग म्हणाला, "आपल्यात असं काहीच नाही." सगळं सायलेंट. फ्रेंड्स एकमेकांकडे बघू लागले. म्युझिक बंद झालं. ती स्माईल करत होती, पण डोळे पाण्याने खूप भरलेले होते. ती कंप्लीटली तुटली होती. त्या मोमेंटला तिला काही कळालंच नाही. मी इतके दिवस ज्या गोष्टीची वाट बघत होते, ज्या व्यक्तीवर मी इतका विश्वास ठेवत होते, मी याच्यासाठी सगळं केलं, पण त्याच्यासाठी मी स्पेशल नव्हते. पार्टी संपली, फ्रेंड्स गेले, ती पण घरी आली. खूप शांत झाली. फोन हातात होता. तो ऑनलाईन पण होता, पण रिप्ले करत नव्हता. त्या दिवशी ती झोपली नाही. त्याच्या बोलण्याने ती इतकी तुटली होती, की तिला काही सुचतच नव्हतं. काय करू आणि काही नाही असं होत होतं. त्याला मेसेज केले, तरी तोही काही बोलत नव्हता. ती रात्रभर विचार करत होती, मी कुठे चुकले? मी इतकं काय ॲडजस्ट केलं? आणि आन्सर स्वतःचं आलं. मी स्वतःला रिस्पेक्ट दिलाच नाही. जेव्हा आपण स्वतःला कमी प्रायोरिटी देतो, तेव्हा समोरचा आपल्याला कमी व्हॅल्यू देतो. पुढचे काही दिवस ती शांत झाली. ती ऑब्झर्व्ह करू लागली, ती रिप्ले कमी करू लागली. ती अजूनही स्ट्रॉंग दिसायची, पण आता फेक स्ट्रॉंग नाही, रिअल स्ट्रॉंग होऊ लागली. सेल्फ रिस्पेक्ट नसताना कोणतंही रिलेशनशिप टिकत नाही. कारण प्रेम हे फक्त वर्ड्स नाहीत, एक फीलिंग आहे. ती रिस्पेक्ट आहे. ती त्या दिवशी तुटली, पण त्यानंतर ती स्वतःला परत बिल्ड करायला लागली आणि हळूहळू समजलं, स्वतःला हरवून कोणतंही प्रेम मिळत नाही. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या प्रवासात नक्की सोबत राहा. थँक यू फॉर वॉचिंग.